रेखा, एकदा तुझ्या हृदयाला विचारून तर बघ, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. तू खोटं बोलतेस, तू माझ्यावर प्रेम करतेस मला माहितीये. म्हणजे आपण इतक्यांदा रस्त्यावर भेटलो, तू मला ओरडली असतीस, तू माझ्यासोबत भांडली असतीस, तू मला मारलंही असतंस, पण नाही, तू असं काहीच केलं नाही, कारण की तू मला समजून घेतेस आणि मला माहितीये तू माझ्यावर प्रेम करतेस, है ना. अरे दिल का मामला है भाई, इसके दिल का मामला है. अरे रेखाचं प्रकरण, बाकी काही नाही. गेली ती, याला तिच्याशी बोलायचं होतं आणि तिला याच्याशी बोलायचंच नव्हतं. अरे किती वेळा समजावून सांगतो याला, पण हा ऐकतोय कुठं माझं मजनू. हे बघ आशा, तू आहे ना रिलॅक्स घे थोडं, ठीक आहे, आणि तुला कुणीही चिडवत नाहीये मी आणि का रे, तिला तू नाहीस ना आवडत, मग कशाला तू तिच्या मागे लागतोस. पण मी समजू शकतो, आपण आहे ना प्रेम ठरवून करूही शकत नाही आणि प्रेम आहे ना ठरवून तोडताही येत नाही. आज कोण रेखा होती ना, उद्या रवी नाही येईल, एवढं काय त्यात. अरे अरे तुझी ती मैत्रीण होती ना, मैत्रीण, मग तिला मैत्रीण म्हणूनच राहू द्यायचं ना. आता आहे ना ती तुझी मैत्रीण पण राहिलेली नाहीये आणि तिला आहे ना तुझं तोंड पण बघायचं नाहीये अजिबात, कळलं. विसरा आता. अनुनी जर तुला नकार दिला तर तू तिला विसरू शकला असता का सहज. आलाय मोठा शहाणा मला तत्व. अनु जेव्हा मंदिरात बोलली ना की शेखरशी माझं लग्न होऊच शकत नाही असं बोलली, त्याला नीट उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, अस्वस्थ झालेला हा मंदिरात. हा लागला मला लागला शिकवायला. मोठा शहाणा. जेव्हा स्वतःवर येईल ना तेव्हा कळेल तुला, तेव्हा तुला माझी हालत तशीच ह्याची पण हालत होणार आहे. अरे अशा काय बोलतोयस तू हे. अरे शेखर आपला मित्र आहे. तू काय त्याचं भविष्य बघितलंयस का, तुला माहिती आहे का काय होणार आहे पुढे. आणि शेखरवर माझा विश्वास आहे, तो असं हे दारूच्या कुठल्या व्यसनाच्या आधी नाही जाणार. शेखर तू याचं काय ऐकू नकोस, हा काही बोलतोय. अरे काय चुकीचं बोलतोय तू. माणसाच्या आहारी जातो का. एकतर संगत किंवा एखादी अशी गोष्ट. आशुतोष पण माणूसच आहे ना, आणि मी सुद्धा माणूसच आहे. होऊ शकतं माझ्या या आयुष्यात असं, पण हा माझा मित्र आहे ना म्हणून हा सरळ तोंडावर बोलला. बाकीचे आहे ना कुणी बोलू शकलं नसतं, माहितीये का. अरे शेखर तू याचं नको ऐकूस, हा नशेमध्ये रे, काही बोलतोय. यालाच कळत नाही हा काय बोलतोय ते. कळतंय ना त्याला काय बोलायचंय ते. घ्या, इथे मांडवामध्ये दाजींचा रुसवा काढायला आलो होतो आणि नवरदेवच रुसून बसलाय. झालंच आता लग्न. तुम्ही दोघे उठताय की कोणाला बोलवू. ए चल आशा, उठ, जा बरं तू घरी लवकर. उठ. उठ बरं, जा, त्याला सोडून येतो. तुम लोग जाओ, मेरे को इधर अच्छा लग रहा है. हे बघ आशुतोष, ती तुला नाही बोलली ना आणि तिने काही कारण सांगितलं, ठीक आहे, की बाबा तू फक्त तिचा मित्र आहेस, तू जास्त काही कमवत नाहीस वगैरे वगैरे. मग तू एक काम कर ना, तू आहे ना तिच्याकडून एखादं वर्ष माग आणि त्या एका वर्षामध्ये ना तू काहीतरी करून दाखव. म्हणजे ना तिने स्वतः तुझं प्रेम कबूल केलं पाहिजे आणि तिच्या घरच्यांना आहे ना स्वतः सांगितलं पाहिजे. तुला स्वतः तिने ना घरच्यांना भेटायला बोलवलं पाहिजे. तिचीच इच्छा नाही रे माझ्याशी लग्न करायचं, ती घरच्यांचं फक्त निमित्त सांगते. गोष्ट सांग, तुझी तयारी आहे का कष्ट करण्याची. मी सांगतो तिला 1 वर्ष थांबण्यासाठी. हां, मी घेतो तिच्याकडून प्रॉमिस 1 वर्ष थांबण्यासाठी, पण तुझी तयारी असेल तर. शेखर
खरंच जर असं होत असेल तर मग मी थांबायला तयार आहे रे रेखासाठी. 1 वर्ष मी करेल मेहनत आणि मी करेल रे चांगल्या गोष्टी सगळ्या. ना मी घेतो तिच्याकडून प्रॉमिस. वाटल्यास आहे ना तुझ्या समोर तिला बोलावून घेतो आणि तुझ्या समोर तिचा होकार काढून घेतो. मग तर झालं. ठीक आहे चल जा आता तू घरी. अरुण त्याला घरी सोडून येतो एकदा. मी थांबतो इथे. ठीक आहे उठ बरं उठ. काय हालत करून घेतलीस. उठ चल सावकाश सावकाश चल. सावकाश चालू. अनुने जर तुला नकार दिला तर तू तिला विसरू शकला असता का सहज? थांब थांब. मला पकड. हात ठेव. मला पकड. हां नीट बस रे. पकडून बस. आलाय मोठा शहाणपणा शिकवायला. मला तर वाटतं ना माझ्यासारखी वेळ ह्याला लवकरच येणार आहे. रेखा तू आहे ना जरा शांत डोक्याने विचार कर. तुला काय वाटतं शेखर, मी शांत डोक्याने विचार केला नाहीये का? ह्याचं प्रेम आहे माझ्यावर. प्रेमाने फक्त पोट भरतं का? अगं मग तेच ना, काहीतरी सोल्युशन निघावं म्हणून तर तुला बोलवलंय ना इथे. ही रेखा पण ना नेहमी एकाच कॅरेक्टरमध्ये असते. नेहमी अशाच मूडमध्ये असते. खडूस टाईप. बघ रेखा, आशुतोष सारखा मुलगा आहे ना तुला खरंच शोधून देखील सापडणार नाही. अगं तो तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्यासाठी अक्षरशः तळमळतोय, रडतोय रात्र रात्र. मग तुला याचा विचार करण्यासाठी काय हरकत आहे? बरं, माझंही प्रेम आहे ह्याच्यावर. लग्नासाठी होकार आहे माझा. एक काम कर ना, मला डेटवर घेऊन चल. जेवायला तर घेऊन जाऊ शकतोस. महागड्या हॉटेलमध्ये नाही तर साध्या हॉटेलमध्ये चालेल मला. बघ काही मग काय करणार आहेस? शेखरकडनं घेणार आहेस की अरुणकडनं घेणार आहेस की मम्मी पप्पांना फोन लावणार आहेस? हा, फक्त प्रेम करून काहीच होत नाही. पोट नाही भरत ते. आणि हा 10 वर्ष थांबू शकतो, पण मला ह्याच वर्षी लग्न करावं लागेल. हे बघ रेखा, मान्य आहे मला की तू आज काही कमवत नाही, पण तू त्याला थोडा वेळ तरी दे ना विचार करण्यासाठी. बरं, तू बोलतोस तिला वेळ. आशुतोष, काय करणार आहेस तू? फ्युचरचे काय प्लॅन्स आहेत तुझ्या? अगं ते मी काय पण काम करेन तुझ्यासाठी. काय पण म्हणजे काय रे? स्कूलमध्ये तर तू नापास झालास, कॉलेजमध्ये बाहेर पडायचास तर आईवडिलांना कळायचं नाही, त्यातही तू बंक करायचास, म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा नापास. म्हणजे तुझ्याकडे ना डिग्री आहे ना आईवडिलांचं सपोर्ट. मग काय काम करणार आहेस तू? हा, कसं करणार आहेस? 1 रुपया कमवायची अक्कल नाहीये तुला. करतो प्रेमाने पोट नाही भरत. आणि तू माझं भरायला चाललायस. तुझ्या घरच्यांना चालेल तू असा फिरत राहिलेलास, पण माझ्या घरच्यांना मी नाही सांगू शकत की मी एका अशा मुलावरती प्रेम करते की ज्याचं माझ्यावरती फक्त प्रेम. मग तू माझं पोट भरू शकेल की नाही हे मला माहित नाही. तू माझं स्वप्न पूर्ण करू शकेल की नाही हे मला माहित नाही. माझं भविष्य त्याच्याबरोबर सेक्युअर आहे की नाही हे मला माहित नाही. तो मला आनंदात ठेवेल हेही मला माहित नाही. फक्त प्रेम करून नाही ना होत. आणि मला माहिती अशी तू काहीही करणार नाहीयेस. तू नको टेन्शन घेऊ अशोक, ठीक आहे? तुझ्या विणा मी, तुझ्या विणा मी, तुझ्या विणा मी